जय जय महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता। जय जय महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता। दैन्य दरिद्र निवारिणी जय देवी भक्तों की प्रियकारिणी। सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। नमः नमः भवतारिणी जय देवी श्री हरि की प्रियकारिणी। जय जय महालक्ष्मी माता जगजननी सिंधु सुजाता भक्तों की प्रियकारिणी। महालक्ष्मी विविध स्वरूपा। महाकाली सरस्वती दुर्गा। वैष्णव देवी कामाक्षा। विंध्यवासिनी योगमाया। तुम त्रिपुर सुंदरी माता। तुम क्षीर भवानी शुभदाता। तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या। तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या। तुम्हारी माया न जाए जानी। महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। सुनत शुभ कथा जाए दुख व्यथा। तुम्हारी कृपा तुम्हारी दया मांगे हम पृथ्वी लोक के प्राणी। महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। ब्रह्मा विष्णु महेश्वर ठाड़े कर जोरे। मैया ठाड़े कर जोरे। शेष सुरेश नारद शेष सुरेश नारद। गुण गावे तोरे। जय लक्ष्मी माता। महालक्ष्मी माता जय महालक्ष्मी माता। सदा निभाना हमसे। सदा निभाना हमसे। स्नेह भरा नाता। जय लक्ष्मी माता। जय लक्ष्मी माता। जय महालक्ष्मी माता। जय लक्ष्मी माता। पालनहारी जगत की पलने में रही झूल। मात पिता आनंद में राज काज गए भूल। राज काज गए भूल। भाग्य बड़े हैं रत्न करके विजया के मैया को जिन्होंने कन्या रूप में पाया है। जिसकी बाहों में सारी सृष्टि झूला झूले आज उसको झूलाने का सुअवसर आया है। घुटनों के बल चल चल नन्ही वैष्णवी ने सुने सुने आंगन को स्वर्ग बनाया है। बाल्यकाल के सुखों से झोली भर दे
साथ झूम झूम फूले न समाते हैं। आगे पीछे दौड़े एक पल न अकेला छोड़े, आंखों से ओझल हो तो डर डर जाते हैं। पाना जिसे तेरी खीर उसको खिला के खीर, अकथनीय सुख माता पिता पाते हैं। महालक्ष्मी वैष्णवी के धाम बदले हैं, पर दोनों के बाबुल रत्न कर कहते हैं। महामंत्री जी, बोला सेनापती जी। राज्य कारभाराची काळजी सतावते मला। महाराज पिता झाल्यावर हे विसरलेत की ते प्रजेचे पिताही आहेत। वैष्णवीचे लाड करताना ते राज्य कारभाराकडे थोडेही लक्ष देत नाहीये। आपण बरोबर बोलत आहात सेनापतीजी, परंतु महाराजांना कोण समजावणार? आपण महामंत्रीजी, आपणच। मी? हो, आपण महामंत्रीजी, आपण या राज्याचे महामंत्री आहात आणि राज्य कारभाराचा रथ नीट चालवण्याची जबाबदारी महाराजांच्या खालोखाल आपल्या खांद्यावर आहे। माहित आहे सेनापतीजी, माहित आहे, परंतु महाराजांना कसं समजावू हे मलाच कळत नाहीये। आज खूप धीर गोळा करून महाराजांचं लक्ष प्रशासनाकडे वळवण्यासाठी आलो होतो, परंतु महाराजांना वैष्णवच्या लाडाकोडात गुंतलेले पाहून नाही सांगू शकलो। जर आपण काही केलं नाही तर आपले शत्रू काहीतरी करतील, आणि जर आपण निष्क्रिय राहिलो तर आपले शत्रू सक्रिय होतील। महामंत्रीजी, महाराज पिता बनले याचा आम्हालाही आनंद आहे, पण ते या राज्याचेही पिता आहेत, याची त्यांना आठवण करून देणं आपलं कर्तव्य आहे। हो सेनापतीजी, आम्ही आमचे कर्तव्य त्वरेने, अतित्वरेने पार पाडू। चला। घे अजून। नाही, अजून नाही खाणार। फक्त अजून एक माझ्यासाठी वैष्णवी। हा, असं। महाराज, वैष्णव आता मोठी झाली आहे, ती आता आपल्या हाताने सुद्धा जेवू शकते। तुला नाही माहित विजया, वैष्णवीचे लाड करून माझ्या आत्म्याला किती आनंद होतो ते। हिच्यावर प्रेम केल्याने जणू काही जन्मांपासून अतृप्त असलेला माझा आत्मा तृप्त होतो। मला तर असं वाटतं की वैष्णवी सदैव लहानच राहावी आणि मी तिचे सारे लाड पुरवावेत। तशी ही मुलं मोठी झाली तरी आई वडिलांसाठी कुठे मोठी होतात, हो ना वैष्णवी? महाराज, ही तर सगळ्याच आई वडिलांची इच्छा असते आणि पित्यापेक्षा जास्त मातेला मुलाचे लाड करायला आवडतात, परंतु वैष्णवच्या बाबतीत आपण मलाच काय, जगातल्या सगळ्या मातांना मागे टाकला आहे। यात माझा काय दोष आहे? वैष्णवी आहेच इतकी गोड की लाड केल्याशिवाय चैनच नाही पडत। आपण तर वैष्णवचे फक्त लाड प्रेमच करता आणि हेही विसरला आहात की जास्त प्रेमाने आणि लाडांनी मुलं बिघडतात। नाही, असं होऊच शकत नाही। आपली वैष्णवी कोणी सामान्य मुलगी थोडी ना आहे। मानलं, परंतु माता पित्यांना मुलांचे लाड करण्याव्यतिरिक्त इतरही कर्तव्य पार पाडावी लागतात, आणि सगळ्यात मोठं कर्तव्य कुठलं आहे माहितीये? आता तूच सांग। मी तर लाडाकोडांव्यतिरिक्त विचारच करू शकत नाहीये। मुलांना जन्म देणं आणि त्यांचं लाड करणं एवढंच मनुष्याचं कर्तव्य नाहीये, तर त्याला ज्ञान विज्ञानाचं शिक्षण देऊन एका अद्वितीय देणगीच्या स्वरूपात मानवतेला प्रस्तुत करणं हेही माता पित्याचं श्रेष्ठ कर्तव्य असतं। तुम्ही योग्यच बोलत आहात महाराणी। मुलांच्या शिक्षा आणि दीक्षेला इतर गोष्टींच्या तुलनेत अधिक प्राधान्य दिलं पाहिजे।
मी वैष्णवीच्या प्रेमात आंधळा झालो होतो. बरं झालं तू माझे डोळे उघडलेस. मी माझ्या वैष्णवीच्या शिक्षणासाठी आजच गुरु नियुक्त करतो. नारायण नारायण नारायण. हे मातेश्वरी, आपण स्वतः विद्यादायिनी सरस्वती आहात. विद्वान आणि तपस्वी लोक ब्रह्मविद्या मिळवण्यासाठी आपलीच साधना करून ज्ञान प्राप्त करतात आणि गुरुदेव अजाणतेपणे आपल्यालाच शिक्षण द्यायला निघालेत माते. आहा, नारायण नारायण. कन्ये, पाणी. आता हात जोड. कन्ये वैष्णवी, आता आपण तुझ्या शिक्षणाचा श्री गणेश करत आहोत. बोल कन्ये. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नारायण नारायण नारायण. हे तर महान आश्चर्य आहे. मी मंत्र केवळ मनात ठरवला होता, परंतु वैष्णवीने तो शिकवायच्या आधीच ग्रहण केला. बोल. ओम. ओम विश्वानि देव सवितुर दुरितानि परासु यद भद्रम तन्न आसु. नारायण नारायण नारायण. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. त्वं वैष्णवी शक्ति अनंत वीर्या. त्वं वैष्णवी शक्ति अनंत वीर्या विश्वस्य बीजं परमासि माया. समोहित देवी समस्त मे तत्त्वं वै प्रसन्ना भुवि मुक्ति हेतुः. नारायण नारायण नारायण. देवी प्रसन्नात. देवी प्रपन्नार्थी हरे प्रसीद प्रसीद. मातार्चकतो खिलस्य प्रसीद. विश्वेश्वरी पाहि विश्वं त्वमीश्वरी देवी चराचरस्य. हा तर चमत्कार आहे. हा चमत्कार नाहीये गुरुदेव. तुम्ही जो विचार केला तेच माझ्या मनात आलं. मी मनात जो विचार केला तो तुला कळला. हे खोटं तर बोलत नाहीये ना? मी खोटं बोलत नाहीये गुरुदेव. हा? मी तर सत्याची उपासक आहे, तर मग मी खोटं कशी बोलू शकते? गुरुदेव, सत्य हाच ईश्वर आहे आणि ईश्वर हेच सत्य आहे. काय? जो सत्याची पूजा करत नाही तो ईश्वराचीही पूजा करत नाही. गुरुदेव, सत्य, न्याय, नीती आणि सदाचार या 4 स्तंभांवर धर्माचे भव्य मंदिर उभे आहे आणि मी धर्माच्या रक्षणासाठीच पृथ्वीवर आले आहे.
हे गुरूंची गुरु, हे तरी सांग की हे दिव्य ज्ञान तुला कोणी प्रदान केले? परमपिता ब्रह्मदेवांनी. नारायण नारायण. हे वैष्णवी, तू तर महान ज्ञानी आहेस, देवज्ञ आहेस. हे वैष्णवी, तू तर महान ज्ञानी आहेस, देवज्ञ आहेस, विद्वान आहेस. ज्ञानी आणि विद्वानांसमोर मी माझं शीर विनम्रतेने त्यांच्या पायावर ठेवत आलेलो आहे. माझा प्रणाम स्वीकार करा. मातेश्वरी, गुरुदेव वैष्णवीला शिकवायला आले होते, परंतु वैष्णोदेवी गुरुदेवांची गुरु झाली. नारायण नारायण नारायण. हे आपण काय करत आहात गुरुदेव? गुरुदेव, आपण वैष्णवला प्रणाम करत आहात. वैष्णवनेच आपल्याला प्रणाम केला पाहिजे. आपण मोठे आहात. मनुष्य छोटा किंवा मोठा आपलं ज्ञान आणि शिक्षणाने ठरतो. माझ्या ज्ञानाचं भांडार तर वैष्णवीच्या ज्ञान भांडारासमोर काहीच नाहीये. देवत्वाच्या समोर तर मी नम्र आहे. महाराणी, आपली मुलगी साक्षात देवी आहे, जिला साक्षात ब्रह्मदेवाने ज्ञान प्रदान केलंय. ही तर साक्षात विद्या आहे. कारण या वयात हिला वेद, उपनिषद, शास्त्र सगळं मुखगत आहे. मी हिला काय शिकवणार? ही तर सगळ्यांना ज्ञान देण्यासाठी जन्माला आली आहे. ही तर माझी पण गुरु आहे, म्हणून मी हिला प्रणाम केला. हे राजन, राजकुमारीवर शिक्षणाचे सगळे संस्कार झाले आहेत. त्यामुळे आपण मला राजकुमारीला शिकवण्याच्या दायित्वातून मुक्त करावे. जशी आपली इच्छा गुरुदेव. प्रणाम. आपले कल्याण असो गुरुदेव. आयुष्यमान भव, सौभाग्यवती भव. वैष्णवी, माझं मन मला वारंवार सांगतं की मला तुझे लाड नाहीत तर केवळ आदरच केला पाहिजे. परंतु माझी माया वरचढ होते. आपण तर माझे फक्त लाडच करा, म्हणून तर मी इथे आलीये. ये. नारायण नारायण. अखेरीस गुरुदेवांनी आपलं खरं रूप ओळखलंच आणि आपल्याला त्यांनी आपला गुरुही मानलं. तसही माते, समस्त प्राणीमात्रांची आई असल्या कारणाने आपण सगळ्यांच्या आद्य गुरु सुद्धा आहात. हे आदि गुरु आदि माता, आपण प्रत्येक कणात आणि प्रत्येक क्षणात व्याप्तही आहात आणि शोधकांसाठी प्राप्तही आहात. परंतु वैष्णव देवीच्या मानव अवतारात आपण मानव कल्याणासाठी अजूनच सज्ज झालेले आहात माता. हो देवर्षी, वैष्णवच्या रूपात मी यासाठी अवतार घेतला आहे
की अनेक कष्टांमध्ये खितपत पडलेल्या, शाप तापाने गांजलेल्या मानवाला त्या त्रासांपासून मुक्ती मिळेल, जेणेकरून मनुष्याचा विश्वास, श्रद्धा आणि परमात्म्याप्रती असलेला विश्वास अतूट राहतील. नारायण 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 मातेश्वरी नारायण. देवर्षी, येणारा प्रत्येक क्षण माणसाची परीक्षा घेईल. मानव मोहमायेच्या चक्रव्यूहात अडकून पडेल, अधर्म वाढेल. धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांचा धर्मावर जो विश्वास आहे तो सुद्धा डळमळीत होईल. नारायण 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 नारायण. असुरी आणि धर्मविरोधी प्रवृत्ती प्रबळ होत जातील आणि धर्माच्या बुडणाऱ्या नौकेला वाचवण्यासाठी कुणी प्रार्थना केली तर मी वैष्णवीच्या रूपात त्याला वाचवीन. त्यात काही शंकाच नाहीये मातेश्वरी. परंतु ह्यावेळी वैष्णव देवीचे पिता राजा रत्नाकरच राज्यकारभाराची चिंता सोडून धर्मशत्रूंना हल्ला करण्याची आणि विजयी होण्याची संधी देत आहेत माते. मुनीवर वैष्णवी असताना धर्मावर अधर्ममात कसा करू शकतो देवर्षी? नारायण नारायण नारायण. प्रणाम महामंत्री. बोला, येण्याचे प्रयोजन? गुप्तचरांकडून खबर मिळाली आहे की शत्रुअंता मोठं सैन्य घेऊन दुर्जयला भेटायला येतोय. हां? अचानक शत्रुअंता दुर्जयला भेटायला काय येतोय, ते सुद्धा सैन्य घेऊन? मला तर हे दुर्जयचं षडयंत्र वाटतंय. जेव्हा त्याच्या साऱ्या शक्ती निष्प्रभ ठरल्या तेव्हा त्याने आपला मित्र शत्रुअंताची मदत घेतली. महामंत्रीजी, मला तर आपल्या नगरीच्या आकाशात दहशत आणि आक्रमणाच्या काळ्या ढगांची दाटी होणार असं वाटतंय. परंतु दुःखाची गोष्ट तर ही आहे की हे काळे ढग तर महाराजांना दिसतच नाहीयेत. जर आपण सतर्क राहिलो नाही तर कोणत्याही क्षणी शत्रुअंताच्या साह्याने दुर्जय आपल्या राज्यावर तुटून पडेल. असं नाही होणार सेनापती. आता मला महाराजांना त्वरित सावध करावं लागेल. महाराज दुर्जय यांचा, महाराज शत्रुअंता यांचा, महाराज दुर्जय यांचा, महाराज शत्रुअंता यांचा, महाराज दुर्जय यांचा, महाराज शत्रुअंता यांचा, महाराज दुर्जय यांचा, शत्रुअंता यांचा, दुर्जय यांचा, महाराज शत्रुअंता यांचा, महाराज दुर्जय यांचा, शत्रुअंता यांचा, महाराज दुर्जय यांचा, शत्रुअंता यांचा, महाराज दुर्जय यांचा, महाराज शत्रुअंता यांचा, महाराज शत्रुअंता यांचा, महाराज दुर्जय यांचा विजय असो. महाराज दुर्जय यांचा विजय असो. राक्षसराज दुर्जय, मी आपल्या प्रत्येक अडचणीला दूर करीन. राजा रत्नाकरला ठेचून टाकणे माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. नाही मित्रवर्य, नाही. असं कधी करू नका, कधी करू नका. का मित्रवर्य, का? कारण माझ्या चिंतेचं कारण राजा रत्नाकर नाही, कोणी दुसरंच आहे. पण कोण आहे जो आपल्याला त्रास देतोय? रत्नाकराची मुलगी वैष्णो. वैष्णो. वैष्णो? हो. पण ती तर अजून लहान आहे. हो मित्रवर्य, रत्नाकराची मुलगी वैष्णो, जी अजून फक्त 7 वर्षांचीच आहे. वा राक्षसराज वा. असं वाटतंय की तुम्ही माझी चेष्टा करताय, हसी थट्टा करताय. 7 वर्षांची मुलगी आपल्याला त्रास देते. राक्षसराज दुर्जयला 7 वर्षाच्या मुलीने हैराण केलंय.
नाही मित्रवर्य, नाही. ही चेष्टेवारी नेण्याची वेळ नाहीये. ही माझ्यासाठी गंभीर समस्या आहे मित्रवर्य. मी या वैष्णवीला नष्ट करण्याचे खूप प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळेस मी अयशस्वी ठरलो मित्रा. म्हणूनच मी तुला इथे बोलावलंय. आता तूच मला मदत करू शकतोस. पण आपण यशस्वी व्हाल राक्षसराज दुर्जय, आपण यशस्वी व्हाल. तुझी ही चिंता तुझा हा मित्र दूर करेल. मी वैष्णवला नष्ट करेन. मी वैष्णवला नष्ट करेन. मला पूर्ण विश्वास आहे की तू वैष्णवीला नष्ट करण्यात नक्की यशस्वी ठरशील. महालक्ष्मी जय महामाया जय सिंधु सुता जय विष्णु प्रिया हम पे रखना सदा श्री चरणों की छाया.